अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी मी या ठिकाणी उभा आहे। सुरेश भटांचं वाक्य आहे, कारण दादांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये खूप काव्य म्हटलेलं आहे, कवितांचा वापर केलेला आहे। हा ठोकरून गेला तो वापरून गेला, हा ठोकरून गेला तो वापरून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला। अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या जनतेची झालेली आहे। अर्थसंकल्प माननीय दादांनी सादर केला। दादांनी जे काही विक्रम केला त्यामध्ये त्यांनी 11व्या वेळी हा जो अर्थसंकल्प सादर केला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। मात्र याच वेळी 45,000 कोटीचा डेफिसिट बजेट सुद्धा दादांनी मांडलं, त्याबद्दल खेद वाटतो। अनेक योजना, अनेक घोषणा, अनेक संकल्पना या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पामध्ये मांडलेले आहेत। महात्मा गांधी यांनी साधन आणि साध्य यांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे। एखादं साध्य साधायचं असेल तर त्याचं साधन, त्याचं पावित्र्य काय असलं पाहिजे याबद्दल चर्चा केलेली आहे। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी, रानडे आणि जिना या पुस्तकामध्ये इंटलेक्च्युअल आणि बुद्धिवादी लोकांच्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे। बुद्धिवादी लोक जर सामाजिक हित जर समोर ठेवून काम करतील तर समाजाचं, त्या देशाचं कल्याण होईल। परंतु बुद्धिवादी लोक जर त्यांच्या बुद्धीचा वापर त्यांच्या चातुर्यासाठी आणि स्वार्थासाठी करू लागले तर समाज आणि तो देश आणि तो काही समाज आहे तो अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून महाराष्ट्राचं जे इलेक्शन झालं, निवडणूक झाली, ज्या पद्धतीनं मतदारांना महायुती सरकार सामोरं गेलं, ज्या प्रकारच्या घोषणा केल्या आणि ज्या प्रकारचं चातुर्य दाखवून मतदारांना आकृष्ट केलं, हे महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी झालेलं नाही आहे। हा महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवरायांचा आहे, सगळेजण म्हणतात, संभाजी महाराजांचा आहे, संतांचा आहे, सगळ्या थोर पुरुषांचा आहे। ही सत्य गोष्ट जरी असली तरी या थोर पुरुषांच्या पावलावर राजकीय मंडळी आजच्या वातावरणात चालत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून आज हा जो अर्थसंकल्प आपण पाहतो त्याच्याबद्दल मी या सभागृहाचं लक्ष काही गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो। महोदय, अर्थसंकल्पीय अंदाज जी काही आपल्याकडे आलेले आहेत याच्यामध्ये महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जे आहे ते 3,09,000 असं दाखवलेलं आहे। तर देशाचं दरडोई उत्पन्न किती आहे? 1,69,000 आहे। महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 3,09,000 आहे। माझी आपल्या सगळ्यांना सभागृहाला जाणीव करून द्यायची आहे की माझ्या बुलढाणा जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न किती आहे? त्याचं दरडोई उत्पन्न हे 1,27,000 आहे। वाशिमचं दरडोई उत्पन्न 1,21,000 आहे। गडचिरोलीचं, नंदुरबारचं दरडोई उत्पन्न हे 1,23,000 आहे। एकीकडे आपण महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 3,00,000 म्हणतो, 9,000 म्हणतो, देशाचं 1,69,000 म्हणतो, परंतु आमच्या जिल्ह्यांचं, अशा 16, 17, 18 जिल्ह्यांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते देशाच्या दरडोई उत्पन्ना इतकं सुद्धा नाही। आणि महाराष्ट्राचा विकासाचे गोडवे आपण गातो, खूप मोठा विकास झाला, चांगलं वाटतं, आम्हाला अभिमान वाटतो, परंतु 18 असे जिल्हे आहेत आपल्यामध्ये की राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण पोहोचत नाही, आपण अतिशय खालच्या पातळीवरती आहोत। दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये दारिद्र्याचं जे प्रमाण आहे, गरिबीचं प्रमाण आहे ते 31% आहे। या 31% मध्ये मागासवर्गीयांचं जे प्रमाण आहे ते 45% आहे। अनुसूचित जमातीचं जे गरिबीचं प्रमाण आहे ते 56% आहे। ओबीसीचं गरिबीचं प्रमाण हे 24% आहे आणि इतर म्हणजे जनरलचं जे गरिबीचं प्रमाण हे 18% आहे। एवढी गरिबी आहे आणि ही जी गरिबी आहे ती ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आहे। मानव विकास निर्देशांकाच्या दृष्टीने जरी या घटनांकडे पाहिलं, बुलढाणा जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, या जिल्ह्यांचा जो काही HDI आहे, ह्युमन इंडेक्स जो आहे तो 0.604, गडचिरोलीचा 608, बुलढाण्याचा 684, मुंबईचा किती आहे 0.841, ठाणेचा किती आहे 8.00। म्हणजे महाराष्ट्राची जी काही औद्योगिक प्रगती,
जी काही भरभराट आपण पाहतो आहोत ती केवळ मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या 5 जिल्ह्यावरती अवलंबून आहे। आणि उर्वरित महाराष्ट्र कुठे आहे? उर्वरित महाराष्ट्र हा पार लयाला गेलेला आहे। 18 ते 20 जिल्हे महाराष्ट्राचे असे आहेत की ते अक्षरशः दारिद्र्याने होरपळलेले आहेत। आणि म्हणून हे जे काही औद्योगिक विकासाच्या संदर्भात दावोसला करार झाले, अनेक उद्योग आले, त्याच्यामध्ये अनेक रोजगार निर्माण होणार आहे, परंतु रोजगार आणि त्या उद्योगाचं विकेंद्रीकरण हे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये होणार आहे का? माझ्या मतदारसंघामध्ये अजून MIDCच नाहीये। जी जागा होती ती जागा अतिक्रमित आहे। त्या ठिकाणच्या लोकांना उद्योग कधी मिळणार आहेत? आणि हे जे काही उद्योग बाहेरचे परराज्यातून येणार आहेत त्याचं विकेंद्रीकरण करणार आहे की नाही, की ते उद्योग पुन्हा पुन्हा त्या शहरामध्ये जाणार आहेत आणि ग्रामीण भागातला शेतकऱ्याची पोरं आहेत ती तशीच बेरोजगार राहणार आहेत। आज तिकडे चांगलं शिक्षणाचं प्रमाण नाही, त्यांनी नोकऱ्या कुठे मिळवायच्या आहेत? त्या ठिकाणची जी शेतीचा जो काही मूळ शेती आहे त्या शेतीवर आधारित कोणताही उद्योग त्या ठिकाणी नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी नेहमी वारंवार उल्लेख करतोय की सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे। पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये जवळजवळ आमच्या विशेषतः बुलढाण्यामध्ये, वाशिममध्ये आणि मराठवाड्यामध्ये 70 ते 80% जो पेरा आहे तो सोयाबीनचा आहे। यावर्षी निसर्गानं उत्पादन चांगलं दिलं खरं, परंतु सोयाबीन आज रोजी नाफेडनी जे काही खरेदी केंद्र आहेत ती 6 फेब्रुवारी पासून बंद केली आहे आणि 50% सोयाबीन आजही शेतकऱ्याच्या घरामध्ये आहेत। महोदय मला बोलू द्या, थोडंसं मला वेळ आहे, मला आज मला बोलू द्या। आज कृपया मला काही करू नका, मला आज बोलू द्या, आज मला बोलू द्या। ह्या विषयावर मला आपण बोलू देत नाही, माझी इच्छा आहे, मला बोलू द्या। आणि हे जे सोयाबीन आहे, या सोयाबीन उत्पादक आहे, कापूस उत्पादक आहे, तूर उत्पादक आहे, या लोकांनी या सत्ताधारी